बॉलिवूडच्या एव्हरग्रीन आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांच्या जीवनाचा आणि चित्रपट प्रवासाचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जन्म 10 ऑक्टोबर 1954 चेन्नई. मूळ नाव भानुरेखा गणेशन. रेखा या दाक्षिणात्य सुपरस्टार जेमिनी गणेशन आणि अभिनेत्री पुष्पावल्ली यांच्या कन्या आहेत. कौटुंबिक अडचणी आणि आर्थिक परिस्थितीमुळे रेखा यांना लहान वयातच शाळा सोडून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवावे लागले. त्यांनी 1966 मध्ये रंगुला रत्नम या तेलुगू चित्रपटातून बालकलाकार म्हणून सुरुवात केली. 1970 मध्ये आलेल्या सावन भादो या चित्रपटातून त्यांनी हिंदी सिनेमात मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. हा चित्रपट हिट ठरला. सुरुवातीच्या काळात हिंदी भाषेवरील कमी पकड आणि वजनावरून त्यांना प्रचंड ट्रोलिंग व टीकेचा सामना करावा लागला. 1970च्या दशकाच्या उत्तरार्धात रेखा यांनी स्वतःमध्ये कमालीचा बदल केला. योग, फिटनेस, मेकअप आणि भाषेवरील प्रभुत्वामुळे त्या बॉलिवूडच्या स्टाईल आयकॉन बनल्या. महत्त्वाचे चित्रपट घर 1978 आणि मुकंदर का सिकंदर 1978 या चित्रपटातून त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले. खूबसूरत 1980 या विनोदी भूमिकेसाठी त्यांना पहिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला. उमराव जान 1981 या चित्रपटातील अप्रतिम अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. सिलसिला 1981, उत्सव 1984, खून भरी मांग 1988 यांसारख्या चित्रपटांनी त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवले. रेखा यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच मीडियामध्ये चर्चा राहिल्या. 1990 मध्ये त्यांनी दिल्लीतील उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले. मात्र दुर्दैवाने लग्नानंतर काही महिन्यातच त्यांच्या पतीने आत्महत्या केली. पद्मश्री 2010 भारतीय सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री या चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले. फिल्मफेअर पुरस्कार, अनेक फिल्मफेअर आणि लाईफटाईम अचीव्हमेंट पुरस्कार. राज्यसभा खासदार 2012 ते 2018 या काळात त्या राज्यसभेच्या नामनिर्देशित खासदार होत्या. रेखा यांनी आपल्या आयुष्यातील संकटांवर मात करत भारतीय सिनेसृष्टीत स्वबळावर एक वेगळे आणि अजरामर स्थान निर्माण केले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.